गुड मॉर्निंग नॉर्वे. आज मी निघाली आहे इंडियाला आणि यावेळेस मी एकटी नाही निघाली आहे. माझ्याबरोबर कोण आहे बघा. माझ्याबरोबर आहे आमची माऊ आणि तिची सगळी छान छान प्रोसिजर झाली आहे. छान कोऑपरेट केलं आहे. आणि मेन म्हणजे आज आम्ही दोघींनी मॅचिंग केलं आहे. अगदी तिचं आणि माझं सेम मॅचिंग, म्हणजे पेट्स आणि ओनरचं असं आम्हाला सेट मिळाला आहे स्वेटरचा. तो आम्ही दोघांनी घातला आहे ॲज अ विंटर चालू झाल्यामुळे. मम्मा हे कोण आहे? हले बापले, व्हिडिओ करतोय आपण. कुठे चाललो आपण? मुंबईला. चला. good sign, hopefully, that they are thinking that they are able to fix the problem. And about आणि ह्यावेळेस मी माझ्या माऊला आमच्या केबिनमध्येच घेणार आहे. म्हणजे ती माझ्याचबरोबर असणार आहे दोन्ही फ्लाईटमध्ये, इथून ॲम्स्टरडॅम आणि तिथून पुढे मुंबईचं फ्लाईट. त्यामुळे ह्यावेळेस मी पण स्ट्रेस फ्री आहे, इवन माझी माऊसुद्धा. जनरली आम्हाला तिला कार्गो आणि मी एका फ्लाईटमध्ये मी आतमध्ये असते, ही बिचारी कार्गोमध्ये असते. पण ह्यावेळेस खरंच मी खूप छान रिलॅक्समध्ये एकदम की ती माझ्याच बरोबर आहे. अनफॉर्च्युनेटली आमचं हे फ्लाईट डिले झालं आहे. काहीतरी तांत्रिक बिघाड आला आहे सांगितले. अर्धा तास लेट झालं आहे ह्या फ्लाईटला. आणि पुढे कनेक्टेड फ्लाईट आहेत. 2 तासाचं आहे अंतर, पण तरी बाकीच्या प्रोसिजर प्लस माऊ असल्यामुळे तिची एक प्रोसिजर, तर थोडंसं हे आहे. पण मी कॉन्फिडंट आहे की आम्हाला सगळं आमचं छानच होईल म्हणून. आणि इथे 86 पॅसेंजर्स आहेत ज्यांचे ॲम्स्टरडॅमवरून कनेक्टेड फ्लाईट आहेत. त्यामुळे सगळेजण अंडर प्रेशर येतात. आणि आपल्याला जेव्हा आपलं पेट आपल्याबरोबर न्यायचं असतं, म्हणजे ते इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करायचं असतं, तर त्याच्यासाठी खूप प्रोसिजर असतात. खूप म्हणजे जवळजवळ महिनाभर आधी आपल्याला करायला लागतं. तर मी त्याचासुद्धा व्हिडिओ केला आहे, तोसुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि आता चालू झालं आहे बोर्डिंग. मी चालली आतमध्ये. बसलो मी फ्लाईटमध्ये. 2 तासाचं फ्लाईट आहे आणि मध्ये 2 तासाचा मला गॅपसुद्धा आहे. त्यामुळे एकदम आम्ही छान हॅपीली आता ट्रॅव्हल करणार आहोत. आणि आपण जेव्हा केबिनमध्ये आपल्याबरोबर जेव्हा आपल्या माऊला आपल्या पेटला घेतो, तेव्हा त्यांना आपल्याला हे असं अंडर सीट आपल्याला असं ठेवायला लागतं. त्याच्यासाठी आपण ती सॉफ्ट केसची बॅग घेतो. काऊ कुठे चालली? मुंबईला चालली आमची काऊ. आले बापले. आपल्याला फ्लाईटमध्ये ब्रेकफास्ट आलेला आहे. आणि मी इथे टोमॅटो सूप आणि इथे आपल्याला सँडविच आहे.
आणि बघा मी इथे तुम्हाला काय दाखवते आहे. इथे हे KLMचे आपल्याला फ्लाईट्स दिसत आहेत आणि त्या ज्या आहेत त्यासुद्धा ब्ल्यू कलरच्या आहेत. म्हणजे मी आणि माझ्या माऊला हे KLMच्या फ्लाईटनी सुद्धा मॅच केलं आहे. उतरलो आता आपण ॲम्स्टरडॅममध्ये पोचलो आहे आणि इथून आता आपल्याला सेकंड फ्लाईट घ्यायचं आहे मुंबईसाठी. तर आता इथे आपलं इमिग्रेशन होणार आहे आणि आपण एक एक स्टेप करत असं पुढे पुढे चाललो आहे. इथे दिसते ही आपली काऊ बेटी. ओ काऊ बेटी आपली इंटरनॅशनल किती आहे ही ट्रॅव्हलिंग किती 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 फ्लाईटमधून फिरते का तर. आणि हिचं हे मला वाटतं 5वं का 7वं हिचं हे इंटरनॅशनल फ्लाईट आहे. म्हणजे मुंबई फिरते, नॉर्वे फिरते, स्टवंगर, ऑस्लो, मलेशिया सगळीकडे ही पोरगी आपली फ्लाईटने फिरते. आता इथे माझं इमिग्रेशन आणि सगळं क्लिअर झालं आहे. इथून आता मी माझ्या मुंबईसाठी जो गेट आहे त्या गेटकडे मी चालली आहे. बसले आता सेकंड फ्लाईटमध्ये. हे मुंबईचं फ्लाईट आहे आणि आता इथून 8.5 तास लागणार आहे. त्यामुळे ते 8.5 तास मला एका एवढ्याच्याच जागेत बसायला लागणार आहे. आणि फायनली मी अगदी सेफली छान अशी मी मुंबईला लँड केलेलं आहे. छानपैकी आम्ही सेफली रीच झालो आहे विथ माझी माऊ. आता मला ह्याच्या पुढे सगळे माझे डॉक्युमेंट्स आणि सगळं कस्टम क्लिअरन्स करायचं आहे. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ खूप आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.